नमस्कार। भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आजचा विषय हा फॉर्म कसा भरावा, फॉर्म वैध झालाच पाहिजे ह्या विषयावर माहिती पुरवित आहोत। तुम्ही आपापल्या मतदारसंघामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी निवडणूक शाखेमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म असतो, तो फॉर्म काढायचा। कोणाचा? तुकाराम डफळ यांनी कसबा पेठमध्ये निवडणूक लढवली होती, तो फॉर्म ऑनलाईन आणि तिथून माहिती घेऊन काढायचा। वेबसाईट प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे, त्यांना विचारून तो फॉर्म बाहेर काढायचा। फॉर्म भरताना आपला राष्ट्रीय पक्ष आहे, त्यासाठी फक्त 2 सूचक लागतात। परंतु आपला फॉर्म, आपला पक्ष फॉर्म एबी फॉर्म दिल्यानंतर तो 2 लागतात आणि त्यासाठी असे काही राजकीय पक्षाचे लोक वकिलाकडून फॉर्म भरून घेतात, परंतु 2 भरतात, 3 भरतात, 5 भरतात। तेवढं अज्ञान आपल्याकडे नाही। आपण ज्ञानी आहोत, सुशिक्षित आहोत, त्यामुळे आपण एक फॉर्म भरायचा, परंतु त्या फॉर्मवर 10 ते 12 सूचक अनुमोदक द्यायचे आहेत। 10-12 सूचक अनुमोदक दिले आणि एबी फॉर्म जोडला म्हणजे त्या फॉर्मची वजन वाढतं, किंमत वाढते, तो फॉर्म पक्षाचा डिक्लेअर होतो आणि त्यासाठी पक्षातर्फे तो सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार म्हणून जाहीर होतो निवडणूक आयोगाकडे आणि तो पब्लिक डॉक्युमेंट बनतं। तुम्हाला आजही ते प्राप्त होणार आहे। आपल्याला आजचा लेक्चर हा फॉर्म वैध करण्यासाठी आहे। त्यामुळे 288 आमदार पदाच्या उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी आजच निवडणूक शाखेत जाऊन तो फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि त्यापुढे जाऊन आता प्रत्येक मतदार यादीमध्ये आपलं नाव पाहिजे। एक पदवीधर मतदारसंघ असतो, त्यामध्ये इतर पक्षाचे लोक जे असतात त्यांच्या बगल बच्चांना, त्यांना मतदान करणाऱ्यांची यादी तयार करतात। आता आपला विस्तार हा प्रत्येक नागरिकापर्यंत आहे, म्हणून आपण आपल्या जवळच्या प्रत्येक नागरिकांना पदवीधरामध्ये सुद्धा नाव नोंदण्याचा मार्ग दाखवायचा आहे। कारण कसं की आपली लोकशाही आहे, जनलोकतंत्र आहे, त्यासाठी प्रत्येक जण आपला आहे। आपल्याला कोणी बगल बच्चा वगैरेची गरज नाही आणि इतर पक्षांच्या ज्या प्रोसिजर आहेत त्यांना आपण संपवणार आहोत। म्हणून फॉर्म हा भरलाच पाहिजे, फॉर्म वैधच झाला पाहिजे। त्यासाठी सुरुवातीपासूनच ट्रेनिंग घ्या आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवाराने ही पहिली प्रक्रिया करायची आहे, त्याचा अंमल घ्यायचा आहे, म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार नाही। दुसरी गोष्ट, क्वालिफिकेशन। फौजमध्ये असणारा प्रत्येक माणूस 15 वर्षापेक्षा जास्त शिक्षण झालेला, 15 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या व्यक्तीला तुम्ही रिटायर होऊन आल्यानंतर तुमच्या कमांडिंग ऑफिसरने दिलेलं एक सर्टिफिकेट असतं, ते ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट म्हणतात त्याला। ते ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे निवडणूक आयोगाकडे त्याला ग्रॅज्युएशन ट्रीट केलं जातं, म्हणून पदवीधर मतदारसंघामध्ये त्या दाखल्यावर सुद्धा नाव नोंदवायचं आहे। म्हणून आपण दोन्ही मतदारसंघामध्ये आपली नावाची मतदार यादीमध्ये नोंद झाल्याचं खात्री करा। हे कशासाठी? कारण आपण सुशिक्षित शब्द वापरतो, आपण एव्हरीबडी इज क्वालिफाईड असं आपलं म्हणणं आहे। त्यापुढे जाऊन आता हा आज फॉर्म भरण्याचा विषय कोणी भरायचा आहे? इमानदार आणि देशभक्त। आता इमानदार आणि देशभक्त याच्यामध्ये आपला सकारात्मक शब्द आहेत,
कारण हे शब्द भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या, वंशवादी प्रवृत्तीच्या उमेदवारापेक्षा फार मोठं क्वालिफिकेशन आहे. हे क्वालिफिकेशन कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही आणि ते कोणी देत नसतं, ते स्वतः घेतलेलं असतं. जर तुम्ही स्वतः क्वालिफाईड आहात असं आणि देशभक्त आहात असं, इमानदार आहात असं स्वतः ठरवायचं आहे आणि स्वतःच पुढे व्हायचं आहे. म्हणून सुशिक्षित, इमानदार आणि देशभक्त, टॅलेंटेड हे शब्द आपण आपल्या उमेदवारासाठी वापरतो आणि त्याचं सर्टिफिकेट मात्र स्वतःच घेतलेलं आहे. म्हणून 288 उमेदवार तयार झाले आहेत. आता लिडरशिपचं तुम्हाला सांगतो. आपण हे मनोज जरांगे पाटलाचं उदाहरण घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे? जर समोर एखादा व्यक्ती, तो जरी त्याच्या समाजासाठी पुढे आला असला तरी त्या समाजातील लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. कुठं घेतलं? थेट डोक्यावर घेतलं. संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या समाजाने घेतलं. त्याच्याकडून ही शिक घ्यायची आहे की आपण पुढे व्हायचं आहे. आपल्या मतदारसंघासाठी आपण पुढे व्हायचं आहे. आपल्याला आपल्या मतदारसंघातील मतदार डोक्यावर घेणारच आहे. कारण जर तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीच्या साठी उमेदवारी करणार असाल तर अबाउट 2 लाखाच्या भोवती मतदार असतं. त्याप्रमाणे 2 लाखाच्या मतदारापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. 2 लाख मतदारांनी तुम्हाला हिरो म्हणून घोषित केलेला आहे, तुम्हाला नेता म्हणून घोषित केलेला आहे. तुम्ही एक लीडर म्हणून पुढे आलेला आहात. कारण तुमच्यामध्ये धैर्य आहे, म्हणून तुम्ही पुढे झालेला आहात. यासाठी आजचा लेक्चर हा क्वालिफाईड उमेदवार देण्यासाठी स्वतः स्वयंभू तयार व्हा, यासाठी तुम्हाला सर्वांना आव्हान करण्यात येत आहे. नमस्कार. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचा विजय असो.